आज त्यांच्या मागे आयबी इंटेलिजंट सगळे यंत्रणा मागे लागले। निबंध अलीकडच्या काळात भाजप सरकार आल्यानंतर, हिंदुत्ववाद्यांचं सरकार आल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांच्या मागे त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न चालू केला आहे, त्यांनाही विनंती करतोय, तिस्ता सटनान मॅडम यांना विनंती करतोय, त्यांनी मंचावर यायचं आहे। तिसरे जे मान्यवर आहेत, ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आहेत, आपले मुंबईचे परिचित आहेत, महाराष्ट्राला परिचित आहेत, ते माननीय जयंत पवार यांना विनंती करतोय, सॉरी ऑन द वे आहेत। या पहिल्या सत्राचे उद्घाटन या पहिल्या सत्राचे अध्यक्ष डॉक्टर इरफान इंजिनियर सरना यांना विनंती करतोय, त्यांनी उपस्थित मंचावर यावं आणि या पहिल्या संमेलनाचं अध्यक्षस्थान भूषवावं। डॉक्टर इरफान इंजिनियर सामाजिक कार्यकर्ते आहेत, बऱ्याच अन्याय अत्याचाराविरोधात त्यांनी अनेक ठिकाणी कामं केले, त्यांचं काम सातत्याने सुरू आहे। या कार्यक्रमास चौथे जे वक्ते आहेत ते येत आहेत, त्यांनी येईपर्यंत फक्त या 2 मिनिटात या कार्यक्रमाचा उद्देश, या कार्यक्रमात सामील झालेले विविध संघटना आहेत त्या संघटना संदर्भात बोलून मी या ठिकाणी सांगेन। धर्मांधशक्तीला पराभूत करा, लोकशाही प्रजासत्ताकाचे संरक्षण करा, ही घोषणा देत संबंध महाराष्ट्रातील विविध डाव्या विद्यार्थी संघटनांनी, पुरोगामी संघटनांनी हा कार्यक्रम हे संमेलन आयोजित केलेलं आहे। गेल्या एक महिन्यापासून सातत्याने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ही सगळे विविध संघटनाचे कार्यकर्ते, नेतृत्व या ठिकाणी प्रयत्न करतात। गेल्या आठवडाभरापासून त्यांनी ते झेललं, ते आतापर्यंत या चळवळीत ही जी नवीन लिडरशिप आहे त्यांनी कधीच झेललेलं नसेल। पोलिसांचा त्रास असेल, बाकी इंटेलिजन्सचा असेल, इतर विविध धर्मांध संघटनांचा त्रास असेल, या सगळ्याला फेस करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तमाम सर्व विद्यार्थी संघटना आणि युवा संघटनांनी या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये हा जो ऑडियन्स दिसतो समोर, तो जो आलेला आहे, हा नक्कीच या पातळीवर उतरलेला आहे। त्याच्यामुळे या सर्व संघटनांचे या ठिकाणी सर्वप्रथम नाव घेतो SFI, DYFI, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, AYFI, आयसा, RYF, या विविध संघटना, PSF आहे, या सगळ्या संघटनांनी मिळून हा कार्यक्रम ऑर्गनाइज केलाय। यानंतरचे सर्व सूत्रसंचालकांना देतोय, त्यांनी पुढील कारवाई चालवतील। धन्यवाद। यहाँ 1-2 कुर्सी। भेदभाव विरोधी विद्यार्थी योग मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं, या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातून विशेषतः मुंबईमधून उपस्थित असलेल्या सर्व युवक विद्यार्थ्यांचं, सर्व विद्यार्थी संघटनांच्या वतीनं स्वागत करतो। विचार मंचावर उपस्थित असलेले आजच्या या उद्घाटन सत्राचे उद्घाटक माजी न्यायमूर्ती विजय कोळसे पाटील, त्याचप्रमाणे आजच्या या पहिल्या सत्राचे अध्यक्ष माननीय इरफान इंजिनियर साहेब आणि त्याचप्रमाणे तिस्ता सटनान यांचंही सर्व विद्यार्थी योग संघटनांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। हा कार्यक्रम संपूर्ण देशभर नेण्यासाठी योग विद्यार्थ्यांचं आंदोलन प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम करणाऱ्या माझ्या या मीडियाच्या सहकार्यांचंही या सर्व संघटनांच्या वतीनं स्वागत करतो आणि कुठल्याही प्रकारच्या वेगवेगळ्या औपचारिकता न ठेवता या पहिल्या सत्राचे जे उद्घाटक आहेत माजी न्यायमूर्ती माननीय विजय कोळसे पाटील यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी या आपल्या मनोगताच्या माध्यमातून या मेळाव्याचं उद्घाटन करावं। माजी न्यायमूर्ती माननीय विजय कोळसे पाटील। माझ्या संसदेत रक्ताच्या तरुण बंधू भगिनींनो, आपण कन्हैयाच्या भाषणाने कार्यक्रमाला सुरुवात करू। अरे आवाज दो,
सर्वांनी एक होण्याची शपथ घेऊ, कारण आम्हाला आज ही करायची गरज आहे. अशा प्रकारचं आम्हाला शिबिर घ्यावं लागतं. हाच देशाचा अपमान आहे. आमच्या संविधानाने आम्हाला विवेकवादी, विज्ञानवादी, बुद्धिप्रामाण्यवादी समाज निर्माण करण्याचं कलम 51 क प्रमाणे आमची ती ड्युटी आहे, मूलभूत कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्यासाठी आमच्या मुलांना लढावं लागतंय. त्यांचं रक्ताचं पाणी ते करतायत. आज मी जेएनयू मध्ये मुद्दाम जाऊन राहिलो. आपली पोरं तिथे अत्यंत कष्टाने जीवन जगतायत. तीच देशात सगळीकडे परिस्थिती आहे. आज आम्ही जर देशाचा माहोल बघितला तर आम्हाला कुठे घेऊन चालले. मी आत्ताच एक रिपोर्ट वाचला. तो मायकेल नावाचा एक इथोपिया युनिव्हर्सिटीचा वॉशिंग्टनचा माणूस आणि आपल्याकडच्या काही माणसांनी मिळून डीएनए शोधला सगळ्यांचा. आणि जे परकीय लोक आहेत तेवढे सोडून बाकीचा सगळ्यांचा डीएनए, अगदी आमच्या सगळ्या बहिणी, देशाच्या 100 आहे बहिणीचे 100% डीएनए एक आहे. आणि हे डीएनए एक नसलेले लोक आमच्या देशामध्ये आमच्या भारतीयांना ना नीट झोपू देतात, ना नीट जीवू देतात, काही ना काहीतरी कारण काढतात. आम्ही बघितलं की करकरेसारख्या प्रामाणिक माणसाने 18 बॉम्बस्फोट त्यांचे काढले. त्यांच्या नावावर चार्जशीट आहेत. आता त्यांनी काय उलट सुरू केलं की आता ते चार्जशीटच खोटे आहेत, ते आरोपच खोटे आहेत. मॅजिस्ट्रेट पुढे कन्फेशन्स आहेत. स्वामी तो सरस तो नंद त्यांचा कोण स्वामी आहे, त्याला मॅजिस्ट्रेटने 3 दिवस परत पाठवला आणि सांगितलं की तू कन्फेशन देऊ नकोस, यू आर नॉट बाउंड टू गिव्ह कन्फेशन. तरी तो असं म्हणतो, अरे वाजपेयी अडवाणी माझ्या पुढे बच्चे आहेत, मला कन्फेशन द्यायचंय कारण मला पश्चाताप झालेला आहे आणि ह्या धर्मांध शक्तींच्या विरुद्ध मला कन्फेशन देण्याची गरज आहे कारण माझे अनेक मुस्लिम तरुण जेलमध्ये आहेत. अशा डिटर्मिनेशन दिलेलं कन्फेशन आता तो सांगतोय की आता तो परत घ्यायला लागला. कर्नल पुरोहितने 60 किलो आरडीएक्स मिलिटरी मधून आणले. हे आरडीएक्स देशात कोणालाही उपलब्ध नाही. त्याचे बॉम्ब तयार केले आणि ते बॉम्ब तयार करून ठिकठिकाणी बॉम्ब टाकले. परंतु खटला भरताना अशी व्यवस्था केली की कटाचं सेक्शन लावण्याऐवजी प्रत्येक केस सेपरेट केली. जेव्हा एकाच प्रकारचा आरडीएक्स सगळ्या बॉम्ब पुढे सापडतोय, सगळी मोडस ऑपरेटी एकच आहे, तरी देखील सेपरेट खटले भरले आणि म्हणे तो समझोतामध्ये निर्दोष आहे, तो मालेगावमध्ये निर्दोष आहे. ही जी माइंडसेट तुमच्या बदलण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, ही धर्मांध शक्तीची अत्यंत नीच खेळी आहे. आणि या नीच खेळीला जर आम्ही समजून शकलो नाही तर आमचं फार मोठं नुकसान होणार आहे. आम्ही तुमच्या पिढीसाठी गेले कित्येक दिवस आणि आता 1 ऑक्टोबरमध्ये आम्ही RSS मुक्त भारतची घोषणा केलेली आहे. आणि ती करताना किंवा त्यानंतर आम्ही काय भोगतो ते आम्हाला माहिती आहे. आता इथे येताना सुद्धा आम्हाला 10 मेसेज आले की तुम्हाला सभा रद्द झाली आहे. आणि सभा रद्द झाल्याच्या आविर्भावात आम्ही शांततेने येत होतो. जेव्हा धनंजयचा फोन आला तेव्हा आम्हाला कळलं आणि आम्ही धावत पडत इथं आलो. एवढी यंत्रणा यांची काम करते. विषारी विचाराची म्हणजे अगदी इतके विषारी विचार तुम्हाला कुठे जगात बघायला मिळणार नाही. म्हणून मगाशी मी म्हणलं की त्यांनी डीएनएचा अभ्यास केला आणि त्यांनी सांगितलं की या देशाची धर्म व्यवस्था, जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था ही अशा असताना देखील हा देश चालतो कसा. आणि म्हणून त्यांनी डीएनएची परीक्षा केल्यानंतर त्याला असं कळलं की जे फक्त जे परदेशातून लोक आले त्यांनी या देशाचं जीवन हराम करून टाकलेलं आहे. त्यांनी बरोबर व्यवस्था केली की मूळ निवासी जे आहेत किंवा जे आम्ही भारतीय गरीब आहोत, कष्टकरी आहोत, श्रमिक आहोत, या श्रमिकांना कुठल्याही परिस्थितीत या देशात न्याय मिळणार नाही अशी व्यवस्था केलेली आहे. या व्यवस्थेविरुद्ध तुम्ही सर्वांनी इथे समारंभ मीटिंग ठेवली, याबद्दल तुमचं मला अभिनंदन केलं पाहिजे कारण ही आज काळाची गरज आहे. किंबहुना आम्ही आज सर्वस्वाचा त्याग केला पाहिजे. स्वातंत्र्याची लढाई यापुढे काहीच नव्हती. स्वातंत्र्याची चळवळ आजच्या या माहोलपेक्षा फार माहीत होती. स्वातंत्र्याच्या चळवळीनंतर जो काही अगदी सगळ्यांनी भाकीत केलं होतं, फुले, शाहू, आंबेडकर, ते म्हणत होते की ज्या राज्यात म्हणजे ब्रिटिशांच्या राज्यात आम्ही ज्यांची बात सहन करत नाही त्यांची तुमच्या स्वातंत्र्याचा आम्हाला लाभ खावी लागणार. ते भाकीत केलेलं आज खरं ठरलेलं आहे आणि आम्हाला त्यांनी लाथेने उडवायला सुरुवात केलेली आहे. अगदी शेतकऱ्यांचा प्रश्न घेतला तर शेतकऱ्यांचा प्रश्न राज्य सरकार एक किंमत ठरवते. समजा राज्य सरकारने धानची किंमत 3,000 ठरवली तर केंद्र सरकार फक्त 1,500 देतो.
म्हणजे एका धानच्या खरेदीमध्ये शेतकऱ्यांची लाखो कोटीची लूट होते, लाखो कोटीची. आणि इकडे सांगतात तुम्ही सबसिडी सोडो. आता कालच अंबानीला 10,000 कोटीची गॅस चोरी माफ केली. इतकी मोठ्या प्रमाणावर गॅस चोरी माफ करून आम्हाला सबसिडी सोडायला सांगतात. प्रत्येक गोष्टीची जर आपण घेतली तर ती गोष्ट अशी तिची दुसरी बाजू जेव्हा समजते तेव्हा ही फक्त श्रमिकांची आणि कष्टकऱ्यांची लूट करण्यासाठी भाषा बोलली जाते, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि आम्हाला मूळ प्रश्न येऊ देत नाही. आमचे प्रश्न आहेत अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण. परंतु कधी मस्जिद, कधी मंडल, कधी कमंडल अशा प्रकारे संपूर्ण जनतेची दिशाभूल करून आम्ही मूळ प्रश्नावर येऊ नये यासाठी बॉम्बस्फोट असतील, दंगली असतील किंवा निरनिराळ्या प्रकारच्या कृत्या ते काढतात. अगदी मुजफ्फरची दंगल 100% खोटी दंगल आहे. उभी केलेला व्हिडिओ 100% खोटा होता. आणि अशा परिस्थितीत त्या व्हिडिओने सगळं देश पेटवला, उत्तर प्रदेश पेटवलं, 80 पैकी 72 जागा जिंकल्या. आम्हाला घराघरात जाण्याची गरज आहे. आम्हाला जो गरीबाला अन्न, अज्ञानाला ज्ञान हीच आमची ईश्वर सेवा आहे आणि हाच आमचा धर्म आहे. हा मेसेज घेऊन आम्हाला घरात केलं पाहिजे. हे जे दररोज आमची भूलथापा करतायत, स्वर्गाच्या नावाने असेल, नरकाच्या नावाने असेल, 33 कोटी देवाच्या नावाने असेल किंवा हिंदू मुस्लिमच्या नावाने असेल, या सगळ्या भांडणामध्ये आम्हाला या भांडणातून समाज जर बाहेर काढायचं असेल तर आता जेएनयूच्या मुलांनी सुरू केलेली चळवळ ही फार स्तुत्य चळवळ आहे. त्यांनी त्यांचं सिंपल प्रश्न आहे, जगातलं कुठलंही कोर्ट कन्हैयाला देशद्रोही ठरू शकत नाही. तो म्हणतो ब्राह्मणवादचे मुक्ती, तो म्हणतो मनुवादचे मुक्ती, तो म्हणतोय पुंजीवादचे मुक्ती, तो म्हणतोय पार्लमेंटमध्ये बसलेल्या क्रिमिनल गुन्हेगारांपासून मुक्ती. तो काय मागतो? आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या जायज घोषणा आहेत, जी जायज मागणी आहे, देशद्रोहाच्या डेफिनेशन मध्ये व्याख्यामध्ये कुठेही बसत नाही. किंबहुना ज्या बाईने जजमेंट दिलं तिने जे ताळे तोडले, असे जजमेंट हायकोर्टाच्या जजेसनी लिहावं म्हणजे आम्ही देशाने शरम वाटली पाहिजे असं जजमेंट. हे सगळं करत असताना त्यांचं परिणाम तयार झालेला आहे की मोदी फोबिया तयार झालेला आहे. जस्टिस कृष्णा अय्यर, जस्टिस खरे, जस्टिस सावंत या तिघांनी म्हणजे जस्टिस खरे तर असं म्हटले की मला संधी मिळाली तर मी मोदीला फाशी देईल. त्या मोदीला आम्ही प्राईम मिनिस्टर केले. एक खुनी पंतप्रधान ठरवलेले जस्टिस कृष्णा अय्यर आणि जस्टिस सावंत यांचं 10 कलमी या मॅडमने त्यांचं जनता कोर्ट म्हणून गुजरातमध्ये 2 महिने त्यांची साक्ष नोंदवल्या आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की मोदीला खुनाची शिक्षा, पुन्हा त्या खटल्यात भरले पाहिजे मोदीने. अशा अवस्थेमध्ये खरं काही देशापुढे येऊ द्यायचं नाही, देशाला खरं काही समजू द्यायचं नाही. असा जो त्यांचा 1000 वर्षाचा प्रयत्न आहे त्या प्रयत्नात ते यशस्वी होताना दिसतात. त्या प्रयत्नामुळं आम्हाला ज्या दिवशी करकरेला मारलं त्या दिवशी करकरेने कोर्टात काय दाखल केलं हे समजून घेण्याची गरज आहे. त्यांनी 3 लॅपटॉप दाखल केले त्या दिवशी दुपारी कोर्टामध्ये आणि त्या लॅपटॉपमध्ये 48 सीडीज आहेत आणि त्या सीडीजमध्ये आम्हाला कॉन्स्टिट्यूशन नको आहे, आम्हाला इथे हिंदू राष्ट्राची निर्मिती करायची, आमचा देश हा फक्त 24 का 14 स्मृतीवर चालला पाहिजे अशा प्रकारचा कट करून त्यांनी इस्रायलशी, नेपाळशी, इतर राज्यांशी या कर्नल सिटिंग कर्नल पुरोहितने संबंध साधलेले आहेत. आणि ते सगळं व्हिडिओमध्ये रेकॉर्ड आहे. त्याची सगळी सीडी तयार व्हायला पाहिजे. त्या सीडीज तयार करण्यासाठी मुदत मागितली आणि यांची पोलीस कस्टडी मागितली होती त्या दिवशी. त्या पुढच्या त्या लॅपटॉपचा तपासच केला नाही. त्यातले जे कॉन्स्पिरसी निर्णय घेण्याची मीटिंग आहेत त्यांची जी सावरकरची संघटना त्याचं पुनर्जीवन केलं, त्या संघटनेशी अभिनव वाढला आणि त्या संघटनेशी यांनी जोडून घेतलं. या कर्नल पुरोहितला आज हिरो करायचं काम चाललंय जे गोडसेने केलं. प्रज्ञा ठाकूर ही प्रज्ञा शर्मा आहे, तिला देखील आजारी आहे, तिला बरं लागो, परंतु आमच्या पद्धतीने त्यांनी मुद्दाम आता एक देशात वातावरण निर्मिती केली की ते सगळे बॉम्बस्फोट खोटे आहेत, ते सगळे गुन्हे खोटे आहेत. आणि जेव्हा मुस्लिम पोरं आत असतात तेव्हा ते सगळे खरे असतात. या मुस्लिम पोरांची कहाणी अशी की ज्या दिवशी ते बॉम्बस्फोट झाले ते तिथं नव्हतेच. एक पोलीस कस्टडीत होता, एक यवतमाळला होता. अशा प्रकारे ते बॉम्बस्फोट कसे करणार? त्यामुळे आम्ही या धर्मांध शक्ती विरुद्ध म्हणजे आज देशामध्ये पूर्वी होती पण आज पराकुटीची त्यांची लाभदरी इतकी झालेली आहे. धर्मांध शक्ती आणि पुंजीवादी या दोघांनी मिळून आम्ही देवाच्या नावाने लुटतो, तुम्ही आर्थिक प्रश्न लुटा,
मग ते डोळ सामान असेल, मग तो थम्सअप असेल, ज्या गोष्टीची आम्हाला गरज नाही त्याची जाहिरात करायची, उंची सिरियल दाखवायच्या आणि त्या सिरियल बघताना आमचे सगळे लोक स्वतःची दररोजची दुःख विसरून जातात. हा जो रात्रंदिवस अपप्रचार चालू आहे, हा सगळा अपप्रचार, ही सगळी यंत्रणा आणि गेल्या 1.5 वर्षाच्या यंत्रणेत तुम्ही बघितलं की काय त्यांनी इन्फ्लुअन्स केलं. अगदी राजरोसपणे ते म्हणू लागले की संविधान गणगे बुडवा आणि मनुस्मृतीवर आणा. किंबहुना हा जो कट होता कालचा, ज्या कटामध्ये करकरेला मारलं गेलं, त्या कटातले आतंकवादी हिंदू होते. सगळ्या खटल्याची माहिती सरकारला अगोदर होती. तिकडून त्यांना येऊ दिलं मुस्लिम टेररिस्टला. ते येणार हे अमेरिकेने मिनिटाचा प्रोग्राम दिलेला आहे. आम्ही ते थांबू शकलो असतो, ते आम्ही थांबवले नाही. आणि आता त्या सगळ्या आरोपींना सोडण्याची व्यवस्था मोदी सरकार करते. त्यामुळे सगळे जे काँग्रेस असेल, बीजेपी असेल, काँग्रेस नालाय तर बीजेपी महानालाय, अशी अवस्था देशाची आहे. म्हणून आम्ही कोणाकडे जायचं आणि या ब्राह्मणवादी शक्तीविरुद्ध किंवा धर्मांध शक्तीविरुद्ध आम्ही लढायचं कसं, हा आम्ही आता स्ट्रॅटेजी ठरवली पाहिजे. आणि मी असं म्हणेन की संविधान नावाचं शस्त्र आमच्याकडे आहे, जनशक्ती नावाची संख्या आमच्याकडे आहे, जनतंत्रासाठी किंवा लोकशाहीसाठी ज्या गोष्टी आहेत, आवश्यक गोष्टी त्या आमच्याकडे आहेत. फक्त आम्हाला घराघरात गेलं पाहिजे आणि आम्हाला घराघरात जाऊन लोकांना समजून सांगितलं पाहिजे की ही जी पिढ्याने आम्हाला फसवण्याची ही जर परंपरा पडलेली, यातून आता बाहेर पडा. आणि ते बाहेर पडण्यासाठी संविधान, ज्या संविधानाने आम्हाला सामाजिक, राजकीय, आर्थिक न्याय कबूल केलेला आहे, ज्या संविधानाने आम्हाला अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण याची कलम 37 मध्ये सरकारवर मूलभूत कर्तव्य म्हणून जबाबदारी टाकलेली आहे. वास्तविक आमच्या सगळ्या कम्युनिस्ट मित्रांना माहिती आहे की अन्न, वस्त्र, आरोग्य, शिक्षण या प्रश्नावर कुणी नफा कमवता कामा नये, अशा प्रकारचा बाबासाहेबांनी संविधानाचा मसुदा तयार केला होता आणि तो मसुदा घटना समितीने सादर केला होता. आज जे आमचे महागाईचे प्रश्न आहेत त्याच्यावर बाबासाहेबांनी उपाय शोधला होता आणि जो उपाय जागतिक स्तरावर सर्व श्रमिकांच्या फायद्याचा होता तो अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण यासाठी ज्या वस्तू लागतात त्यावर कुणी नफा कमवता कामा नये, अशी योजना, अशी मूलभूत हक्कात तरतूद करावी अशी बाबासाहेबांनी मागणी केली. ती जर मागणी मंजूर झाली असती तर धर्मांध शक्तीला थोडा आळा बसला असता. बाबासाहेबांनी विचारलं की आम्हाला जन्मात जगायचा हक्क दिलाय कलम 31 प्रमाणे, परंतु तो कलम 31चा आम्ही उपयोग कधी घेऊ शकतो, ज्यावेळी आम्हाला अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण मिळेल तेव्हा घेऊ शकतो. त्यामुळे जर गरीबाला विचारलं तुला मूलभूत हक्क पाहिजे का भाकरी पाहिजे, तो सांगणार मला भाकरी पाहिजे. आणि म्हणून तुमचे मूलभूत हक्क आमच्या काही कामाचे नाहीत असं घटना समितीला बाबासाहेबांनी ठणकावून सांगितलं होतं. आणि म्हणून आग्रह धरला होता की अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या गोष्टी आम्हाला कोणी नफा घेता मिळायला पाहिजे. या आग्रहाचा, या मूलभूत हक्कात तरतूद करण्याच्या याला सरकारने त्यावेळेच्या प्रस्तावित लोकांनी विरोध केला. म्हणून बाबासाहेबांनी मार्गदर्शक तत्वामध्ये या तरतुदी आणल्या आणि घटनेच्या त्या कलमाची सुरुवात अशी केली की ह्या तरतुदींची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी, मूलभूत जबाबदारी किंवा मूलभूत कर्तव्य केंद्र आणि राज्य सरकारचं असेल. ते मूलभूत कर्तव्याची आम्ही आमच्या चळवळीतून कुठल्याही पक्षाला जाणीव होऊन देत नाही की घटना कलम 37 वाच, की तुमची मूलभूत कर्तव्य काय आहे. आणि ती जोपर्यंत आम्ही त्यांना जाणीव करून देत नाही तोपर्यंत आम्हाला मंडल कमंडलच्या नावाने फिरवतात. मी सर्व तरुणांना विनंती करतो, आवाहन करतो की आम्ही सर्वांनी जमिनीशी जोडून आम्हाला प्रत्येक घराघरात जाऊन आमचे प्रश्न काय आहे आणि आम्हाला कसं फसवलं जातं हे तुम्हाला चांगलं कळतंय, हे बाकी समाजाला कळत नाही, हे आम्ही घरोघर जाऊन केलं पाहिजे. मला सांगण्याचा अधिकार आहे की तुम्ही करिअरकडे बघू नका. स्वातंत्र्य लढा हा याच्याही पेक्षा भयानक आहे, याच्यापेक्षा ही लढाई भयानक आहे. करिअर करता येईल, परंतु तुम्ही जर आता करिअर करत बसलात तर पुढच्या पिढ्या गुलामीतून कधीच सुटणार नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल, आणि मी सांगायचा मला अधिकार एवढ्यासाठी मी म्हणलो की मी न्यायमूर्ती पदाचा राजीनामा वयाच्या 47 वर्षी दिला आणि फुले शाहू आंबेडकरचं काम करीन म्हणून सांगितलं, त्यात एक शब्द बदल केलेला नाही 25 वर्ष. तेव्हा आम्हाला अशाच निष्ठा पाहिजे. आम्ही, तुम्ही वाचा, बाबासाहेबच म्हणतात त्यांच्या वॉल्यूम 17 मध्ये 443 वर की आम्ही आता खूप सहन केलेलं आहे, आम्ही तुमचं आता खूप सहन केलेलं आहे. तुम्ही आम्हाला माणसं म्हणून जगू देणार नसाल तर आम्हाला विचार करावा लागेल की तुम्ही या देशात राहणार का आम्ही या देशात राहणार. अगदी महात्मा ज्योतिबा फुले मरतानंतर मृत्यूपत्र तेच म्हणतात की ज्यांनी या दासानुदास करून या लोकांना लुटलंय, शोषण केलंय, त्यांची सावली देखील माझ्या प्रेतावर पडता कामा नये असं त्याचा आग्रह आहे. जर आम्ही खरंच फुले शाहू आंबेडकर
आणि यांचे चाहते असू, जर आम्ही खरंच त्यांचे काम आम्ही समजून घेतलं असू, तर आम्हाला असं वाटतं की आता वेळ आलेली आहे. ही वेळ आलेली आहे. आतापर्यंत आपण बसलो, निदान कन्याच्या निमित्ताने का होईना, जयंतीच्या विद्यार्थ्यांच्या निमित्ताने का होईना, आम्ही आता या सगळ्या आमच्या शोषणाचे मुद्दे आम्ही समजून घेतलेले पाहिजे, समाजाला दिले पाहिजे. कम्युनिस्टांना सगळे मुद्दे माहिती आहेत. माझं सगळं आयुष्य लहानपणी कम्युनिस्टांच्या घरात गेलेलं आहे, परंतु ते जनतेपासून का दूर गेले याचा पण विचार केला पाहिजे. आणि ही धर्मांध शक्ती काही सुधरू देत नाही, जातीयता काही सुधरू देत नाही. जातीवर आणि धर्मांध शक्तीवर जेव्हा राजकारण होईल तेव्हा मूळ प्रश्न बाजूला राहतात आणि ते मूळ प्रश्न बाजूला ठेवण्याची खेळी आता जोरात सुरू झालेली आहे. त्यामुळे तुमचं सर्वांचं मी अभिनंदन करतो. परिषदेचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि तुम्हाला सर्वांना विनंती करतो की घराघरात जाऊन आम्ही हे प्रश्न लोकांच्या पुढे मांडले पाहिजे. आपण 100% जिंकणार याची मला खात्री आहे. फक्त आम्ही सर्वांनी थोडा तरी त्याग करण्याची गरज आहे एवढी तुम्हाला सर्वांना मी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा अरे आवाज दो. थँक्यू.